जय हरी माऊली. जय हरी. कुठून आलाय तुम्ही? आम्ही आळंदी ते पंढरपूर पायवारी. बरं, गाव कुठलं तुमचं? गाव आमचं सातारा कोरेगाव शेजारी दुगे म्हणून गाव आहे. आणि किती वर्ष झाली तुम्हाला येऊन? ही 21व वर्ष आहे. 21 वर्ष आहे. तयारी चालू करायची म्हणून तयारी केली. ती अतिशय कष्टाने ही झाले सगळं पूर्ण सगळे. आणि हे दिंडी मालक हरिभक्त परायण विनायक बोधे महाराज. काय वाटतं वारीतनं चालत जाताना तुमचा 21 दिवसाच्या प्रवासात तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय नाही. जाता तुम्ही? नाही, कसं आहे की आता पाहिलं तर तसं या संसारामधला जो आनंद किंवा संसारामधलं जे दुःख आणि यातला जे आनंद आहे तो जगाच्या बाजारात कुठेच पाहायला मिळत नाही. आनंद असतो ना जो की संसारात 21 दिवस जे आपण संसार करतो आणि वारीमधला जो संसार आहे संतांचा संसार, या संतांच्या संसारामध्ये राहिल्यानंतर जो आनंद आहे तो स्वतःच्या संसारामध्ये मिळत नाही. आलं का लक्षामध्ये? चालत जाताना काय काय अडचणी येतात? असंख्य अडचणी, इतक्या अडचणी येतात की असं ॲक्च्युली वाटतं की जाऊच नाही हो आता म्हणजे पुढं वारीला. पण माऊली एवढी शक्ती देतात परत संध्याकाळी की पुन्हा उठलं की असं वाटतं की चला अजून चालत जावं. हे वैशिष्ट्य आहे. माऊलींकडे तुमची काय प्रार्थना असेल? काय नाही प्रार्थना, की आता प्रार्थनामध्ये जीवनामध्ये कसं असतं की आपण या जन्मामध्ये आलेलो आहोत मानवी जन्मामध्ये, आणि पुन्हा काय आपल्याला अवतार कार्य मानवी जीवनामध्ये मिळणार नाही. पण आपण मानवी जीवनामध्ये येऊन माऊलींची सेवा करतो हे सुद्धा आपलं भाग्यच म्हणावं लागेल ना. हाच याच्यामधला आनंद आहे मोठा. आपण फलटणमध्ये आहोत आणि आपल्याला एक छान उपक्रम बघायला मिळतोय. आपण या काकांकडून जाणून घेऊया नक्की हा काय उपक्रम ते राबवत आहेत म्हणून. काका, तुमचं नाव काय? माझं नाव गजानन शंकर यादव. हा, आणि तुमच्या उपक्रमाबद्दल थोडी माहिती द्या ना. माझा संकल्प असा आहे वृक्ष हरित क्रांती बनवायची आणि ऑक्सिजन पर्यावरण म्हणजे परलोकी जीवन कसं जगायचं किंवा झाडापासून काय मिळतं, सावली मिळते तर ऑक्सिजन मिळतं, पर्यावरणची व्यवस्था होती, पाऊस नाही, पशुपक्षी नाहीत, मधमाशा नाहीत, पिके हळूहळू कमी व्हायला लागली, माणसांची उंची कमी व्हायला लागली, रोगरायाची म्हणजे वाढत चाललेली आहे. औषधी वनस्पती, चिंच, गोड आंबटशी जातीची मी विद्यापीठातून चिंच आणलेली आहे बारामतीतून. हे म्हणजे उंचही कमी प्रमाणात वाढती आणि याला फळंही लवकर येतात. सी विटॅमिन याच्यापासून मिळते. हे माझी वसुंधरा अभियान राबवायचं म्हणूनसाठी ही फुलांचे 7 कलर आहेत, 7 सोर आहेत का नाही, त्याच्या कलरची फुलं येतात त्याला. असा संकल्प आहे आमचा. हा संकल्प तुम्ही असं टाकत जाता सगळीकडे? नाही, वाटतो लोकांना. तुम्ही आपापल्या ठिकाणी जाऊन लावायचं. हा, घरात लावायचं, कुंडीत लावायचं, असा उपक्रम आहे. ही 5 प्रकारची तुळस आहे: राम तुळस, कृष्ण तुळस, हरी तुळस, दास तुळस, वैष्णव तुळस, मेथी. आणि हे बियाणं जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे ही सेवा म्हणूनच ते करतायत. ह्याचे कुठलेही चार्जेस ते घेत नाहीत. जे त्यांना भेटतील किंवा ह्या वारीमध्ये जी लोक त्यांच्याशी कनेक्ट होतील त्यांना ही बियाणं ते देतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. या ठिकाणी येऊन या आमच्या आषाढी पायवारी आळंदी ते पंढरपूर दिंडी क्रमांक 2012 मधील 5वा क्रमांक, आणि या दिंडीमधील थोडंसं मनोगत आणि थोडासा या ठिकाणी आमची मुलाखत घेतली त्याबद्दल श्रीज एंजल चॅनल यांचा आम्ही वारीच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.